लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. लोनाड ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभापतीपदी अरुण नामदेव पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यानं परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी निवडीनंतर संस्थेचे संचालक, पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून अरुण पाटील यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करताना शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. गरीब व गरजू शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच कृषी क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी सभापती म्हणून अरुण पाटील यांनी विशेष प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या संयुक्त नेतृत्वाखाली ही संस्था कार्यरत असून शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे. लोनाड विभागातील शेतकऱ्यांना संस्थेच्या माध्यमातून कर्ज सुविधा, खत बियाणे उपलब्ध करून देणं, आर्थिक सहाय्य तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचं कार्य केले जाते. लोनाड ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सभापती अरुण नामदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे कार्य अधिक गतिमान होईल आणि शेतकऱ्यांपर्यंत विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवला जाईल असा विश्वास ग्रामस्थ व शेतकरी वर्गाने व्यक्त केला आहे. लोनाड ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सभापती अरुण नामदेव पाटील यांनी सर्व संचालकांचे व उपस्थित मान्यवरांचे आभार मानत आपली भावना देखील व्यक्त केली. लोनाड ग्रुप विविध सहकारी संस्थेच्या सभापतीची निवडणुकीच्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे बंधू अशोक पाटील असतील, BJP ग्रामीण युवाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष माझे सहकारी जगनशेठ पाटील आणि माझे मित्रमंडळी व माझ्या निवडीला उपस्थित माझे सर्व सहकारी संचालक. आज या ठिकाणी माझी लोनाड विविध ग्रुप ग्रामपंचायत ग्रुप सहकारी सेवा सोसायटीला निवड झाल्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या सर्व संचालकांचे मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. तर त्यांनी मला यावेळी बिनविरोध निवडून दिले. खरे पाहता लोनाड सहकारी सोसायटी ही पाऊण जिल्हा परिषद गटाची सोसायटी आहे. या जिल्हा परिषदेमध्ये या गटामध्ये 15 गावाची सोसायटी असून या सोसायटीच्या मार्फत अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना पीक कर्ज असेल, रब्बी कर्ज असेल, बिनव्याजी कर्ज सोसायटीच्या मार्फत शेतकऱ्यांना तर शेती लागवडीसाठी ही सोसायटी मदत करत असते. परंतु 10 वर्षापूर्वी या सोसायटीची परिस्थिती इतकी वाईट खराब होती, ही सोसायटी बंद करण्याची वेळ आली होती. बंद करण्याची तलवडी सोसायटीमध्ये विलीन करण्याची वेळ आली होती. परंतु आमचे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रशांतदादा पाटील यांनी आर्थिक सहकार्य करून ही सोसायटी जिवंत ठेवली. त्यांना सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देतो. सर्व संचालकाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो. कारण त्यांच्यामुळे आम्ही आज सर्वजण ही सोसायटीमध्ये सभापती झालो. आणि याच्या पुढे सुद्धा आता मला जेवढा वेळ मिळेल, तर वाकडे साहेब बोलले की जेवढा वेळ मिळेल तो पूर्ण वेळ मी शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी मी असणार आहे. त्यांना ज्या बी अडचणी असतील लोनाड सोसायटीमध्ये पीक कर्ज घ्यायला असेल, रब्बी कर्ज घ्यायला असेल, मध्यम मुदत कर्ज घ्यायला असेल, त्यासाठी मी त्यांना सहकार्य करणार आहे. आणि मी पुन्हा एकदा माझ्या सर्व संचालकांचे, आमचे किरण भाऊ असतील, एक तांबोली काका असतील, सुदामदास असेल, पंडितदास असेल, यांनी आम्हाला खूप सहकार्य केले. यांच्याच मुले मी आज लोनाड सोसायटीवर सभापती झालो. त्यांना मी पुन्हा धन्यवाद देतो. धन्यवाद. सर्वप्रथम अरुण नामदेव पाटील यांची लोनाड सहकारी संस्थेच्या सभापती पदावर निवड झाल्याबद्दल उपस्थित सर्व नेते मंडळी, पाहुणे मंडळींच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि लोनाड सहकारी संस्था ही शिवसेना आणि भाजपा दोन्ही मिळून एकत्र चालवलेली सेवा सोसायटी आहे. आणि त्या सोसायटीच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 4 सभापती का 5 सभापती आम्ही बसवलेले आहेत. आणि आज अरुण नामदेव पाटील ह्या पदावर विराजमान झालेले आहेत. आणि त्यांचे सर्व सदस्यांनी बिनविरोध निवड केल्याबद्दल मी सर्व संचालकांचे अभिनंदन करतो. कारण इथं कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होत नाही आणि चांगल्या प्रकारची ही सोसायटी चालवण्यासाठी आम्ही सर्वांनीच या विभागातील लोनाड सज्जेमध्ये, जानवाल सज्जेमधले, बापगाव सज्जेमध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी ही सहकारी सोसायटी चालवण्यासाठी आज संचालक मंडळ नेमलेले आहेत. आणि त्यांनी चांगल्या प्रकारचं काम
करून दाखवलेलं आहे आणि ते करणार देखील आहेत. आणि यापुढे त्यांनी चांगल्या प्रकारचं, म्हणजे आमचा मगाशीच विषय झाला होता ऑफिसचा, तर आता तुम्ही कराल तर करा, पण पुढे आम्ही जाऊन ते करण्याचा प्रयत्न करू. परंतु शेतकऱ्यांना शेतीच्यासाठी, शेतमालासाठी, खत मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करावे. आता सीझन पावसाळ्याचे आहे आणि खरीप हंगामाचं सीझन असल्यामुळं आपण शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं. तुमचे दिवस किती दिवसाची नेमणूक आहे हे मला सांगता येणार नाही, परंतु आपण चांगला जेवपर्यंत आपण या पदावर आहे तोपर्यंत चांगलं काम करायला अशी अपेक्षा ठेवतो. आणि अरुण पाटील यांना मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी त्यांचे बंधुराज दोन्ही आहेत आणि या ठिकाणी जगन पाटील आहेत. सर्व संचालक या ठिकाणी राहिलेले आहेत. आमचे दामू दलवी साहेब आहेत आणि या विभागातील त्यांचे मित्रमंडळी देखील सर्वजण आहेत. आणि सर्वांना मी या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद देतो. आणि लोणार सहकारी संस्था आपण खेलीमेलीच्या वातावरण यापुढे देखील चांगल्या प्रकारची चालवूया अशी मी शुभेच्छा देतो. ग्रुप सेवा सहकारी सोसायटी, या सोसायटीचे आज सभापतीची निवडणूक होत आहे आणि झाली आहे. परंतु पहिला प्रथम श्री अरुण पाटील यांची निवड झाल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. आणि सर्व संचालकांनी बिनविरोध निवड केली याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. लोणार सेवा सहकारी सोसायटी ही एक खेड्यापाड्यावरची गरीब गरजू शेतकऱ्यांची अशी सामाजिक संस्था आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक योजना असतात, छोटे छोटे लोन्स असतात. त्या लोन्सचा उपयोगसुद्धा त्या सभापतींनी करून द्यावा यापुढे. आणि काही योजना ज्या असतात राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या, त्यासाठी प्रयत्न करावा असे मी अरुण पाटील यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरुणदादाला चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. कारण अरुणदाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांना या सोसायटीमध्ये एक चांगला अभ्यास आहे. म्हणजे आम्ही त्यांच्याकडे कधी कधी शिकत असतो का असं करायला पाहिजे. आणि नक्कीच लोणार सहकारी सोसायटी तिचा इतिहास बघितला तर प्रशांताच्यामुळे ही सोसायटी आपली टिकलेली आहे. आणि प्रशांताने ते आर्थिक सहकार्य केल्यामुळं आज लोणार सहकारी सोसायटी चालू आहे आणि चालू राहणार. कारण आम्ही पण सुद्धा प्रामाणिकपणे याच्यावरती काम करत आहोत. कारण आपली बांधिलकी शेतकऱ्यांशी आहे. शासनाच्या ज्या पण योजना असतील, कर्जमाफी होत असत, आमचे कर्मचारी आदेश भाऊ असतील, मनीषाताई असेल, त्याच्या बाबतीत सुद्धा ते खूप मेहनत घेत असतात. तसेच शासनाने जाहीर केलेल्या काही गोष्टी असतील, योजना असतील, त्या राबवण्याचा प्रयत्न करत असतो. मग कर्जमाफीमध्ये काही त्रुटी असतील त्या पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच शेतकऱ्यांना काही प्रमाणात भेटणाऱ्या सोयी सुविधा त्याच्यामध्ये काही कमी पडणार नाही याची सुद्धा दक्षता घेत असतो. बघा, सोसायटी एक आपली संस्था असते, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा फंड नसतो, पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हे काम करत असतो. आणि शेतकऱ्यांचा विश्वाससुद्धा आम्ही तोडा जाऊ देणार नाही आणि याची आम्ही काळजी घेत असतो. कारण शेतकरी म्हणजे आपणच ना, आणि आपल्याच माणसाची आपण कुठल्याही प्रकारचा बेईमानी करणार नाही. नक्कीच आम्ही सुद्धा त्या सर्व शेतकऱ्यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. आणि या कार्यक्रमात उपस्थित असलेले आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य वाकडे साहेब, जगनशेठ पाटील, तसेच अशोक पाटील, तसेच गोपी भाऊ यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. आणि सर्व सहकारी आमच्या संचालक मंडळसुद्धा उपस्थित आहे. परत एकदा मी अरुणदादाला धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो का आपण याच्यापुढे असंच काम करत राहा. आम्ही तुमच्या पाठीशी आहे, जोडीला आहे. धन्यवाद.